सर्वतंत्र स्वतंत्र परब्रह्म पुरुषोत्तम भगवान श्री स्वामीनारायण पवित्र श्रावण मास अंतर्गत निष्कुळानंद स्वामी रचित धीरजाख्यान कथा कथेचे श्रवण करून राहिलेले सर्व कथाप्रेमी भक्तगण सर्वांना जय श्री स्वामीनारायण। सद्गुरुवर्य निष्कुळानंद स्वामी यांनी भगवत भक्तांना संकट वेळेस धैर्य कशा प्रकारे धारण करावे ती कथा अनेक भक्तांचे उदाहरण देऊन आणि स्वामींनी या ग्रंथामध्ये सुंदर रीतीने वर्णन केलेली आहे। त्यामध्ये सर्वप्रथम कथा भक्तराज प्रल्हादजी यांची आपण श्रवण करीत होतो। प्रल्हादजी यांना हिरण्यकश्यपूने अनेक प्रकारे अनेक वेळी मारण्याचे प्रयत्न केले। हत्तीच्या पायांमध्ये बांधून आणि मारण्याचा जेव्हा राक्षसांनी दैत्यांनी प्रयत्न केला त्यावेळेस भगवंतांनी वज्राकरता पण कठण वज्राकरता पण जबरदस्त भगवंतांनी प्रल्हादजी यांचं शरीर बनवलं। प्रल्हादजीला काहीच झाले नाही। त्यानंतर अनेक उपाय केले, हजारो उपाय केले, तरी पण भक्त प्रल्हादजी यांना काहीच संकट आले नाही। दैत्यांनी विचार केला हिरण्यकश्यपूला विचारून आणि प्रल्हादजी यांच्या भोजनामध्ये कालकूट नावाचे विष टाकण्यात आले। ज्या विषाचा एक थेंब पण जर कोणाच्या पोटामध्ये गेला तरी पण तो त्याच सेकंदाला मरून जाईल एवढं भयंकर विष संपूर्ण जेवणामध्ये टाकण्यात आलं। तरी पण भगवंतांनी त्या विषाला पण अमृत बनवून टाकलं। भगवंताच्या भक्तांची रक्षा भगवान अनेक प्रकारे करत असतात। दुष्टजन अनेक प्रकारे कष्ट देण्यास प्रयत्न करत असतात भगवंताच्या भक्ताला, पण भगवान त्यांच्या भक्तांची रक्षा अशा प्रकारे करतात की देणाऱ्याला दुःख होतं पण ज्यांना ते विष देण्यात आलं त्यांना काही होत नाही। मुक्तानंद स्वामी 16 संतांसह अहमदाबादला आले होते आणि तिथे जे ब्राह्मण लोक होते त्यांना स्वामीनारायण संप्रदायाचा द्वेष होता। मग कसेही करून यांच्या संतांच्या माध्यमातूनच गावोगावी सत्संग घडत आहे, म्हणून कसेही करून आधी यांच्या संतांना मारून टाकूया म्हणजे कहाणीच खतम। आणि त्यासाठी त्या सर्व ब्राह्मण लोकांनी तिथे विचार केला की यांचे स्वामीनारायण संप्रदायामध्ये मोठे मोठे जे संत आहे त्या संतांपैकी जे मुक्तानंद स्वामी आहे तेच अहमदाबादमध्ये आले आहे। आणि ते सर्व ब्राह्मण मिळून मुक्तानंद स्वामीकडे गेले। मुक्तानंद स्वामींना म्हणतात की तुमच्यासारखे संत मिळाले, आम्हाला तुमच्यासारख्या संतांची पवित्र संतांची पूजा अर्चा करायची आहे। आणि चंदनामध्ये विष टाकून आणलं होतं। एवढं भयंकर विष होतं की त्यामध्ये हात टाकता बरोबरच हाताची पुरी चामडी निघून जात होती। आणि ते चंदन मुक्तानंद स्वामी आणि 16 संतांच्या मस्तकावरती लावण्यात आलं। ज्यांनी लावलं त्याचे बोट पुरे खतम होऊन गेले। मुक्तानंद स्वामी यांना जेव्हा कळालं की माझ्या कपाळावरती चंदनाचे अर्चा लावली आहे त्यामध्ये विष आहे, भगवंताला प्रार्थना केली, हे प्रभू आज अंतिम समय, आज मला तुमच्या धामामध्ये घेऊन चला। पण भगवंतांनी मुक्तानंद स्वामींना सांगितलं की स्वामी अजून तर तुमच्या द्वारा अनेक अशा पापींचे कल्याण करायचे आहे। कारण जेव्हा भगवंताला कळालं की आमच्या संतांना विष लावण्यात आलं
त्यावेळेस भगवान स्वयं हातामध्ये तलवार घेऊन तयार झाले होते की मारून टाकतो म्हणे सर्वांना. तेव्हा मुक्तानंद स्वामींनी भगवंताला थांबवलं होतं. तर असे की ज्यांनी दुष्ट लोकांनी अनेक प्रकारे त्रास देण्याचे प्रयत्न केले, पण त्या संतांनी कधी त्यांच्या समोर लहानसा पण क्रोध दाखवला नाही. विषाद्वारा भगवंतांनी रक्षा केली. ज्या प्रकारे प्रल्हादजींची केली होती त्या प्रकारे मुक्तानंद स्वामी यांची केली. पण एक आश्चर्याची गोष्ट अशी आहे या पूर्ण कथामध्ये की प्रल्हादजी यांना नंतर पर्वतावरतून खालती फेकण्यात आलं, तरी पण प्रल्हादजी यांना काहीच झालं. सर्व राक्षस दैत्यांना असं झालं की प्रल्हादजीचे तुकडे तुकडे होऊन जातील, पण काहीच झालं नाही. एवढं सर्व झाल्यावर सुद्धा पण प्रल्हादजी कुठेही असं म्हणत नाही की हे प्रभू, हे मला पर्वतावरतून फेकत आहे, हे मला हत्तीच्या पायाखालती टाकत आहे, मला जेवणामध्ये विष देत आहे, तुम्ही मला वाचवा, तुम्ही माझं रक्षण करा, असं प्रल्हादजीने कधीही म्हटलं. कारण की विश्वास होता की हे सर्व जे काही घडत आहे ते भगवान सर्व काही पाहत आहे. भगवंताला जर आपण अंतर्यामी समजत असलो, तन की जाने मन की जाने, जाने चित की चोरी, उसके आगे क्या छुपावे, जिसके हात में जीवन दोरी. त्यापासून काहीच लपलेलं नाही आहे, त्याला सर्वच माहिती आहे. आपण घर बंद करून कोणता विचार केला, कोणती क्रिया केली, काही खाल्लं, तरी पण आपल्याला असं वाटतं कोणी पाहत नाही आहे. पण साक्षी रूपाने परमात्मा आपल्या अंतरामध्ये कायम विराजमान आहे. भगवंताला सर्व माहिती आहे. आपल्यासारखा असला तो भगवंताकडे जाऊन मागा करतो सर्व. कोरोनापासून वाचवजो, मुलाला कोरोना नको होऊ देऊ, थोडं असा प्रॉब्लेम आहे, कोणाला डायबिटीसचा प्रॉब्लेम आहे. असं वाटतं कधी कधी की भगवान डॉक्टरच आहे, दवा घेऊनच बसले आहे. हा जातो ने भगवंताकडून दवा मागतो. पण प्रल्हादजीने कधी असं मागितलं नाही. खऱ्या भक्ताची निशाणी आहे. स्वामीनारायण संप्रदायामध्ये कळवा पाटील नावाचे भगवंताचे एक भक्त झाले. कळवा पाटीलच होते आणि त्यांचं नाव पण कळवाच होतं, कळवा पाटील. संयोग होता हा. आता स्वभावाने थोडे मजबूत होते. कोणी काहीही बोललं समोर ऐकवून देत होते. कोणाला जर वाईट वाटलं मनाला तर 2 पोळ्या जास्त खा, पण जे खरं आहे ते तुला सांगत आहे. भगवंतालाही ऐकवून देत होते. आता त्यांना असा एक रोग झाला की त्यांच्या छातीमध्ये एकदमच दुखायला लागायचं. एवढं दुखायचं, हे रात्रीला दिवसा जेव्हा पण दुखायचं त्या टायमाला आरोड्याच मारायचे, एवढं दुखायचं. गावातील लोक, भगवंताचे भक्त त्यांना म्हणायचे की तुम्ही भगवंताला प्रार्थना करा की दुःख मिटून जाईल. स्वयं भगवान एक वेळी त्या गावाला आले, त्यांच्या खाटीजवळ उभे आहे आणि भगवान म्हणतात की तुम्हाला एवढी पीडा होते आहे, तुम्ही आरोड्या मारता, एवढी तुमच्या छातीमध्ये त्रास होत आहे, तरी पण तुम्ही एक पण वेळा आम्हाला असं म्हटलं नाही की आमचं हे दुःख दूर करा. हे तुम्हाला दुःख दूर करायचं आहे का? तुम्ही म्हणत असाल तर मी दुःख दूर करतो. तेव्हा कळवा पाटील म्हणतात मी का सांगू म्हणे, तुम्हाला का माहिती नाही? मी असं सांगणार नाही की माझं दुःख तुम्ही दूर करा, कारण माझ्यासाठी जे योग्य आहे, तुम्ही तर भगवान आहात, माझ्यासाठी जे योग्य आहे तेच तुम्ही मला देसाल आणि माझ्या प्रारब्धात जे आहे तेच मला देसाल. मग मी का सांगू तुम्हाला की माझे दुःख दूर करा? जे काही लिहिलं आहे ते होणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे तुमच्या भक्तासोबत काय व्हायला पाहिजे आणि काय नाही. असे पक्क्या स्वभावाचे होते. भगवंतांनी त्यांचं दुःख तर मग दूर केलं. गोपाळानंद स्वामी असं म्हणतात की भगवंताचा भक्त कसा असावा, तर समुद्रामध्ये जात असताना वारा सुटला, समुद्रामध्ये जहाज डुबण्यासारखीच आहे, खूप मोठं संकट आलेलं आहे. त्या टायमाला विदेशात जायचं असलं तर समुद्र मार्ग,
म्हणजे समुद्राचं उदाहरण दिलं स्वामींनी. त्यानंतर सांगितलं की खूप मोठा भयंकर रोग झालेला असला की त्याने तुम्हाला खूप काही पीडा होत असल्या शरीराला, आणि जंगलमध्ये जात असताना, वनामध्ये जात असताना तुम्ही रस्ता विसरून गेले, जिकडे नजर टाका तिकडे एक सारखाच रस्ता दिसत आहे, 5 दिवस 10 दिवस 15 दिवस त्यामध्ये तुम्ही हरपून गेले, तरी पण भगवंताचा जो भक्त असतो त्या भगवंताच्या भक्ताला भगवंताच्या अंतर्यामीपणावरती विश्वास असतो की हे जे काही होत आहे ते माझ्या भगवंताला माहिती आहे आणि माझ्या भगवंताच्या इच्छेने होत आहे, म्हणून ते सर्व तो होऊ देतो, कारण त्यामध्ये भगवंताची इच्छा आहे म्हणून. आणि त्याला माहिती आहे की भगवान माझ्या सोबत कधी अयोग्य होऊ देणार नाही, जे लिहिलं आहे, जे होणार आहे माझ्यासोबत चांगलं तेच होईल, असा विश्वास ज्याच्यामध्ये असतो, स्वामी म्हणतात तो भगवंताचा भक्त खरा आहे. तर असा विश्वास प्रल्हादजी यांना होता. कधी त्यांनी एवढे कष्ट आले पण असं म्हटलं नाही की प्रभू माझ्यावरती एवढे कष्ट येत आहे, तुम्ही दूर करा. त्यानंतर जेव्हा सर्वांनी नक्की केलं हा मरत नाही आहे, याचा मृत्यू आणायचा आहे, मग काय करायचं, तर नगराच्या बाहेर एक विहीर होती, ज्या विहीरमध्ये अनेक सर्प राहत होते. नगरीमध्ये कुठे सर्प निघाला म्हणजे पकडून आणि त्या विहिरीमध्ये लोक सर्व टाकून द्यायचे. तर सर्व असुरांनी नक्की केलं की प्रल्हादला घेऊन त्या विहिरीमध्ये फेकून देऊ, म्हणजे ते सर्प याला दंश देतील अथवा खाऊन घेतील, जे करतील ते, म्हणजे हा मृत्यू पावेल. जाऊन प्रल्हादजीला त्या विहिरीकडे घेऊन आले आणि त्या असुरांनी प्रल्हादजींना त्या विहिरीमध्ये फेकलं. प्रल्हादजी त्या सर्पांकडे जाऊन त्या सर्पांसोबत पण भगवंताच्या कृपेने खेळू लागले आणि त्या सर्व सर्पांनी एकत्र होऊन आणि प्रल्हादजीला पुन्हा वरती ठेवून दिले की तर भगवंताचे भक्त, याला आपण काही करायचं नाही. हे सर्व का घडलं, तर भगवंतांनी स्वतःच्या भक्तासाठी सर्वस्व बदलवून टाकलं, सर्वांचे हृदय बदलवले, सर्वांचे मलिन स्वभाव बदलवून टाकले भगवंताच्या भक्ताच्या रक्षणासाठी. त्यानंतर तर सर्वांनी विचार केला कसाही मरतच नाहीये, काय करू, ते एक काम करूया, आपण सर्व आपल्या सर्वांकडे तलवार आहे, भाले आहे, एक एक अंग कापून टाकूया याचं. प्रल्हादजीला मध्यभागी उभं ठेवलं, सर्व असुर हातामध्ये तलवार घेऊन भाले घेऊन आले. पण भगवंतांनी अशी लीला केली की तिथे बाकीचे जे सर्व अनेक असुर होते त्या सर्व असुरांमध्ये पण सर्व असुरांना एक दुसऱ्यामध्ये प्रल्हादजी दिसू लागले. धावत यायचा, कापून टाकायचा, नंतर कळायचं की अरे हा तर माझा काका होता. अनेक असुरांचा नाश होऊन गेला. कापल्यानंतर कळायचं हे तर माझे वडील होते, कापल्यानंतर कळायचं की हा तर असुरच होता. भगवंतांनी अशी लीला केली, एक दुसऱ्यामध्ये प्रल्हादजी दिसू लागले आणि अनेक असुरांचा नाश तिथल्या तिथे झाला. राहिलेले असुर हिरण्यकश्यपूकडे आले. हिरण्यकश्यपूला म्हणतात हा जर जिवंत राहिला तर आता आपलं खरं नाही. ते माना खेपण नव मर्या त्यारे कर्यो असुर अपार. खरो वेरीचे खोटू नथी एम कर्यो सौवे विचार. की आपला खरोखर हा एक मोठा दुश्मन आहे, पण हा मरण्यासारखा, याला जर मारायला गेलो तर आपला नाश होऊन जाईल, आपण मिटून जाऊ पूर्ण, पण हा काही मरणार नाही. म्हणून आता सर्वांनी विचार केला. हिरण्यकश्यप पण विचार करत आहे काय करावं. प्रल्हादजीला तर काहीच फरक पडत नाही आहे, भगवंताच्या भजनामध्ये मस्त आहे. बघा अशी स्थिती केव्हा निर्माण होते. त्यांनी जर विचार केला असता की माझ्या वडिलांचं राज्य, गादी, धनसंपत्ती मला मिळायला पाहिजे, पिताजी म्हणताय तसं मी करतो. स्वतःचे गुरु पिता हे पण जर तुम्हाला अयोग्य रस्त्यावरती घेऊन जात असले तरी पण
त्यांचा त्याग करावा. आता प्रल्हादजीला अयोग्य रस्त्यावरती घेऊन जात होते आणि पिताजींचं कधी प्रल्हादजीने ऐकलं नाही. संपत्तीसाठी पण ऐकलं नाही. कारण दुनियामध्ये दोन रस्ते आहे, एक आहे संसाराचा आणि एक आहे भगवंताचा. हे दोघही रस्ते असे आहे की ते रस्ते एकच मार्ग व्यवस्थित चालू शकतो. दोघींवरती पाय ठेवायला जा तर मग एक तर भगवंताचंही भजन होत नाही आणि एक तर व्यवस्थित संसार पण होत. ज्यांनी ज्यांच्या कथा आपण ऐकतो आहोत त्यांनी एक तर भगवंताचंच भजन केलेलं आहे आणि संसारामध्ये राहिलेल्यांची कमी तर नाही आहे. तुमच्या आजूबाजूला भरपूर असतील, आपण पण त्यामुळे बुडलो आहोत. तर यांनी एकच वस्तू पकडून ठेवली. कशा प्रकारे? तुम्ही शिरा आणि ऊस एक सोबत खाऊ शकता का? ऊस खाल्ला आणि शिरा खाल्ला मग काय होईल? ते जे फोत्र असतात ते तर फेकावेच लागतात ना. मग शिरा सोबत ते फेकले जातील की नाही? शिरा आणि ऊस एक सोबत ज्या प्रकारे खाल्ला जात नाही तो त्या प्रकारे भगवंताचं भजन आणि संसार दोघं पण करणे खूप 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 कठीण आहे. संतांनी एक लिहिलेलं आहे, कीड़ी चोखोले चली बीच में मिली गई दाल, दो दो बातें न बने का चोखा का दाल. एक मुंगी तांदूळ घेऊन चालली होती जेवणासाठी. आता तांदूळ घेऊन जात असताना तिला एक मगाचा दाणा दिसला, मग डाळ. आता तिने विचार केला की तांदूळ ठेवून देऊ की डाळ घेऊन घेऊ. मग तिने विचार केला की दोघं पण घेऊन घेते. पण शक्य आहे का? मुंगीची ताकद किती आहे? एक तांदूळ घेऊन जाऊ शकेल अथवा एक ते डाळचा पडलेला दाणा घेऊन जाऊ शकेल आणि दोघं पण घेऊन जायला जाईल तर तिथेच मरून जाईल. म्हणून स्वामी म्हणतात की दोघं पण एक सोबत होऊ शकत नाही. काहीतरी तर तुम्हाला सोडावंच लागेल, काहीतरी तर पकडावं लागेल. एक तर भगवंताचं भजन करसाल तर संसार गौण होऊन जाईल आणि संसार करायला जासाल मुख्यतः तर भगवंताचं भजन मिटून जाईल. दोघीकडे पाय ठेवायला जा तर शक्य नाही. आता हिरण्यकशिपू बिचारा टेन्शन मध्ये राहायला लागला. त्यामध्ये एके दिवशी हिरण्यकशिपूची बहीण होलिका तिथे आली. तिने विचारलं, भाऊ खूप टेन्शन मध्ये दिसत आहे, काय कारण मला सांग. हिरण्यकशिपू म्हणतो, टेन्शन कोणाचंच नाहीये, माझ्याच रक्ताचं टेन्शन आहे. हा माझा लहान मुलगा प्रल्हाद माझ्या शत्रूचं भजन करतो, बस त्याचा नाश करायचा आहे कसाही करून. होलिका म्हणते, चिंता नको करू, मी सर्व व्यवस्था करते. हिरण्यकशिपू म्हणतो, मारण्याचे खूप प्रयत्न केले, अनेक वेळी पर्वतावरून फेकला, अनेक वेळी हत्तीच्या खालती फेकून दिला, त्याला तलवारनी मारण्याचा प्रयत्न केला पण तो काही मरला. होलिका म्हणते, चिंता नको करा, ब्रह्माजींचं वरदान मला आहे. ही जी चुंदडी माझ्यावरती दिसत आहे, हे चुंदडी जोपर्यंत माझ्या शरीरावरती आहे तोपर्यंत मी जळू शकणार नाही, अग्नी मला स्पर्श करू शकणार नाही. तुम्ही एक काम करा, एक लाकडं तयार करून अग्नी तयार करा, त्यामध्ये मी प्रल्हादला घेऊन बसते आणि चुंदडी ओढून बसते, म्हणजे मला काही होणार नाही पण प्रल्हाद जळून जाईल. आणि हिरण्यकशिपूने तयारी केली. पुढे काय घडलं आपण उद्याच्या दिवशी बाकी राहिलेली कथा श्रवण करू. सहजानंद स्वामी महाराज की जय. जय श्री स्वामीनारायण.